सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या आहे। आपल्यापैकी बऱ्याच मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सापशिडी हा बैठे खेळ खेळला असेल, पण तुम्हाला माहित आहे का, सापशिडी या खेळाचा शोध एका मराठी व्यक्तीमुळे लागला। या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे। ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले, पसायदान लिहिले, तत्कालीन अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर जोरदार प्रहार केला, समाज प्रबोधन देखील केले आणि शिवाय सापशिडी या खेळाचा शोध देखील लावला। वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या अनेक इतिहास संशोधकांना सापशिडीचा शोध संत ज्ञानेश्वरांनी लावला असावा असे अंदाज व्यक्त केले होते। मात्र ही बाब सिद्ध करणारे थेट पुरावे मिळत नव्हते। मात्र डेन्मार्क जेकॉब यांच्या संशोधनामुळे काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले। इंडियन कल्चरल ट्रेडिशन या अंतर्गत मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा त्यांनी संशोधनासाठी विषय निवडला। संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की 13व्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो। व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर हिस्ट्री टाइमलाइन या पुस्तकातील इसवी सन 1999 ते 1209 या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे। यात संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाशांचा योग्य उपयोग करून एक खेळ तयार केला याचा उल्लेख आढळतो। यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार असा उल्लेख आढळतो। या खेळाचा मोक्षपट असा उल्लेख होता। मोक्षपटाचे दोन्ही पट 20 बाय 20 इंच आकाराचे असून त्यात 50 चौकोनी घरे आहे। पहिलं घर जन्माचं तर शेवटचं घर मोक्षाचं आहे। माणसाच्या जन्मापासून ते त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या खेळामधून या खेळात आला आहे। या खेळात साप आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशी नावे त्यांना देण्यात आली आहे। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहे। माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे याचे तत्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे। इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला, मात्र त्यांनी या खेळाचे इंग्रजीमध्ये रूपांतर करत या खेळाला स्नेक अँड लॅडर असे नवे नाव दिले। आजच्या काळात आपण इंग्रजी पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली या खेळाचे जनक आहे। सापशिडी आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।